सेंट्रल किचनच्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करा, काँग्रेस खासदार बळवंत वानखेडेंची मागणी. भविष्यातील रणनीती लवकरच जाहीर करू, सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांची घोषणा. एलजीबीटीक्यू समुदाय आपल्या समाजाचाच भाग, मोहन भागवत यांचे महत्वपूर्ण वक्तव्य. मीराबाई चानूचा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम, स्मॅशमध्ये 85 किलो वजन उचलत इतिहास रचला. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातील कैद्याचा मृत्यू, दीपक इंगळेंचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू. छत्रपती संभाजीनगरात पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेची आघाडी, राष्ट्रीयकृत बँक पिछाडीवर. हजारो शेतकरी अजूनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत. छत्रपती संभाजीनगरच्या बाजारातील गैरसोयीमुळे व्यापारी ग्राहक त्रस्त, बाजारातील सुविधा तातडीने सुधाराव्यात, व्यापारी ग्राहकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएच्या कारवाईला हायकोर्टाची स्थगिती, 8 दूध डेअरींना दिलासा. मेळघाटातील 4 आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणी सेंट्रल किचनमध्ये आदिवासी विकास मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला, सामाजिक कार्यकर्ते रमेश टोटेंचा आरोप. नागपूर शहरात आता मनपाचे 10 ऐवजी होणार 12 झोन, मनपाच्या सभेत 2 झोन वाढवण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपकडून मांडला जाणार. 24 तासात 4 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, मेळघाटातील विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतील जेवणातून विषबाधा. टिटंबा, विजुधावडी, सावळीखेळा, सुसरामधील आश्रमशाळेतील. नंदुरबारच्या तोरणमाळ पर्यटन विकासाला चालना मिळणार, आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन. नंदुरबारमध्ये अद्याप 40% खरीप पेरण्या रखडल्या, 1,07,000 हेक्टर क्षेत्र पावसाच्या प्रतीक्षेत. अंमली पदार्थ आणि सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती अभियान, काशीमिरा पोलिसांनी नागरिकांना केले जागरूक. नाशिकमध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस, 13 ते 14 धरणातून पाण्याचा विसर्ग आजही कायम. जायकवाडी धरणाचा जिवंत जलसाठा 53.41%. जायकवाडी धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या, छत्रपती संभाजीनगरातील रोजाबाग परिसरातील घटना, 7 आरोपींना अटक. दिल्लीतील लाठीचार्ज विरोधात आज सुनावणी, पोलिसांच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.